शेतकऱ्यांकडून शासन 1 रुपया घेतं म्हणजे शेतकरी नाही तर शासनच भिकारी आहे। स्पष्टीकरण देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची गल्लत। मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अत्यंत उत्तम। शासन भिकारी असल्याच्या कोकाटेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची तंबी। राज्याला भिकारी म्हणणं असंवेदनशीलतेचा कहर। खासदार सुप्रिया सुळेंकडून कृषी मंत्री कोकाटेंच्या वक्तव्याचा निषेध। मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनाम्याची मागणी। राजीनामा द्यायला मी विनयभंग किंवा चोरी केलेली नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। सभागृहात रमी खेळतानाच्या व्हिडिओचा विषय किरकोळ असल्याचंही कोकाटेंचं मत। मला रमी खेळता येत नाही। सभागृहात रमी खेळलो हे सिद्ध झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, कोकाटेंचं आव्हान। तर व्हिडिओ काढणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचाही इशारा। कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही। फडणवीसांची तीव्र नाराजी। तर 25 वर्षापासून विधानसभेत नियम कायदे समजतात, मीडियावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य असावं, कोकाटेंचं भाष्य। कोकाटेंनी विनाकारण वाद विषय वाढवू नये, दिलगिरी व्यक्त करावी, भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा सल्ला। देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट। फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो। महाजनांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्र नायक या पुस्तकात शरद पवारांकडून गौरवोद्गार। फडणवीस एक प्रामाणिक हुशार राजकारणी। फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी मिळण्याची शक्यता। फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्तानं गडचिरोलीत कार्यक्रम। फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन।